तुमचं ब्लड हे पॉझिटिव्ह कधी असतं आणि तुमचं ब्लड हे निगेटिव्ह कधी असतं. चला मग त्याच्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे अँड दॅट इज द RH फॅक्टर. काय रे? RH फॅक्टर. तर RH फॅक्टर डिसाइड करणार आहे की तुमचं ब्लड हे पॉझिटिव्ह असणार आहे का तुमचं ब्लड हे निगेटिव्ह असणार आहे. मग सर हे RH फॅक्टर नक्की काय आहे? RH फॅक्टर काहीच नाही, एवढी मोठी काय गोष्ट नाहीये. जसा अँटीजन A आहे, जसा अँटीजन B आहे, तसा अँटीजन RH आहे. काय आहे? अँटीजन RH. आणि हा अँटीजन RH चा नेचर जसं मी सांगितलं, अँटीजन A and अँटीजन B आर द कार्बोहायड्रेट. लाईक दॅट अँटीजन RH इज नॉट अ कार्बोहायड्रेट. ऑलवेज कीप इन माइंड अँटीजन RH इज अ प्रोटीन. हा काय आहे? प्रोटीन आहे. म्हणून मी मगाशी मेन्शन केलं होतं की अँटीजन A and अँटीजन B आर द कार्बोहायड्रेट बट अँटीजन RH इज अ प्रोटीन. Antigen A and B will decide your blood group is A, B, AB or O, and the antigen RH will decide your blood is positive or negative. म्हणजे RH जो काय आहे, रिसर्च मंकी असं आपण त्याला म्हणतो, हा RH फॅक्टर हा पण काय अँटीजनच आहे. म्हणजे अशी एक सेल असणार, त्याच्यावरती जर RH प्रेझेंट असला, RH हा पण एक अँटीजनच आहे, RH जर प्रेझेंट असला तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. RH जर अब्सेंट असला तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह ब्लड ग्रुप. तर या दुनियेमध्ये 80% जी काही लोक आहेत दॅट इज ऑफ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप अँड ओनली 20% आर ऑफ निगेटिव्ह ब्लड ग्रुप. म्हणजे मला म्हणायचं हे की जास्तीत जास्त लोकांच्या ब्लड वरती RH फॅक्टर हा प्रेझेंट आहे. RH फॅक्टर प्रेझेंट आहे. मग RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर तो काय झाला? पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. RH फॅक्टर अब्सेंट असेल तर तो काय झाला? निगेटिव्ह ब्लड ग्रुप. म्हणजे कसं सांगा मला, तुम्हाला कळतंय का? बघू, मी आता म्हणतो ही एक सेल आहे, त्या सेल वरती अँटीजन A आहे आणि RH पण आहे. अँटीजन A आहे आणि RH पण आहे. मग हा ब्लड ग्रुप कोणता? अँटीजन A आहे म्हणजे हा ब्लड ग्रुप कोणता झाला? A. आणि RH प्रेझेंट आहे म्हणजे काय झाला? पॉझिटिव्ह. मी म्हणतो अशी एक सेल आहे, माझ्याकडे अँटीजन B आहे and RH इज अब्सेंट. RH अब्सेंट आहे, मग हा कोणता झाला? B. अँटीजन B आहे म्हणजे हा ब्लड ग्रुप झाला B. RH अब्सेंट आहे, RH अब्सेंट आहे, RH अब्सेंट आहे, मग काय झाला? निगेटिव्ह. हा काय झाला? B निगेटिव्ह. मग हे सांगा, चला मला हे लवकर सांगा. A B RH हा कोणता असेल? काय? AB पॉझिटिव्ह. A पण आहे, B पण आहे, RH पण आहे, मग A B पॉझिटिव्ह. मी असं घेतलं A B, RH इज अब्सेंट, मग काय झालं? A B निगेटिव्ह. कळतंय? कसं कळालं? RH जर प्रेझेंट असेल तर पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप, RH जर अब्सेंट असेल तर निगेटिव्ह ब्लड ग्रुप. मग आणि पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपची माणसं ही जास्त येते ऍज कम्पेअर टू द निगेटिव्ह ब्लड ग्रुप. पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे का निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, कशावरती डिपेंड आहे? तुमचा RH फॅक्टर प्रेझेंट आहे का RH फॅक्टर अब्सेंट आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे की तुमचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. क्लिअर आहे? चला मग आता आपण नेक्स्ट बघू कसं आहे. मग निगेटिव्ह आपण पॉझिटिव्हला देऊ शकतो का पॉझिटिव्ह आपण निगेटिव्हला देऊ शकतो ते आपण बघू. मी जर म्हणलं, पहिलं वाक्य माझं जे काय होतं किंवा पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं की रिएक्शन कोणामध्ये होते? अँटीजन अँटीबॉडी. अँटीबॉडी अटॅक करते कोणावर? अँटीजनवर. मग मी जर म्हणलं ही एक सेल आहे आणि त्याच्यावरती RH आहे, RH अँटीजन आहे, मग RH अँटीजन आहे, मग अँटीजन RH आहे, तर मग याच ब्लड मध्ये समजा हा A आहे, मग हा काय झाला? A पॉझिटिव्ह. मग याच ब्लड मध्ये RH अँटीजन आहे तर याच ब्लड मध्ये RH ची अँटीबॉडी असेल का? नसेल. ज्या ब्लड मध्ये अँटीजन आहे त्याच ब्लड मध्ये अँटीबॉडी असेल का? नाही. असेल तर काय होईल? अँटीबॉडी अटॅक करल. म्हणजे जो RH आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडी अब्सेंट आहे, RH अँटीबॉडी अब्सेंट आहे. वी आर टॉकिंग अबाउट ओनली RH. नाउ हा एक सेल, याच्यावरती फक्त A आहे, RH नाहीये, तर हा आहे A निगेटिव्ह. मग हा RH नाहीये याच्याकडे, तर ह्याच्याकडे काय असणार? RH अँटीबॉडी असणार, RH
अँटीबॉडी. ह्याच्याकडे RH अँटीबॉडी असणार, ह्याच्याकडे RH अँटीजन आहे, ह्याच्याकडे RH अँटीबॉडी आहे. अँटीजन आहे म्हणजे अँटीबॉडी असणारच. मग RH अँटीजनवर अटॅक कोण करणार? RH अँटीबॉडी. मग मी म्हणलं माझा ब्लड ग्रुप हा A पॉझिटिव्ह आहे, माझा ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह आहे. A पॉझिटिव्ह आहे म्हणजे माझ्याकडं RH अँटीजन आहे का? आहे. अँटीजन आहे म्हणजे माझ्याकडं अँटीबॉडी आहे का? नाही, माझ्याकडे अँटीबॉडी नाही. अँटीबॉडी नाहीये म्हणजे मी अटॅक करू शकतो का? नाही. मग A पॉझिटिव्हचं रक्त घेऊ शकतो का? घेऊ शकतो. का? A पॉझिटिव्ह आला इकडे म्हणजे याच्याकडे RH अँटीजन आहे. मग इथं RH आला, मग RH वरती अटॅक कोण करणार? RH अँटीबॉडी. पण याच्याकडे RH अँटीबॉडी आहे का? नाही, कारण हा स्वतःच पॉझिटिव्ह आहे. याच्याकडे अँटीबॉडी कशी असेल? स्वतःलाच RH अँटीजन आहे, स्वतःकडेच अँटीजन आहे, ते अँटीबॉडी अब्सेंट. मग ही ह्याच्यावरती अटॅक करू शकेल का? नाही. म्हणजे A पॉझिटिव्हला आपण A पॉझिटिव्हचं ब्लड देऊ शकतो. मग मी आता म्हणतो A पॉझिटिव्हला मी A निगेटिव्हचं ब्लड देऊ शकतो का? A पॉझिटिव्ह आहे, अँटीबॉडी माझ्याकडे अब्सेंट आहे, अँटीबॉडीच नाहीये माझ्याकडे. मग ज्यावेळेस मी A निगेटिव्हचं ब्लड A पॉझिटिव्हला द्यायला लागलो, अँटीजन RH आहे का माझ्याकडे? अँटीजनच नाहीये. म्हणजे इथे माझ्याकडे अँटीबॉडी आहे का? अँटीबॉडी पण नाहीये. मग अँटीबॉडी नाहीये त्याच्यामुळे मी ह्याला देऊ शकतो. आणि जरी अँटीबॉडी असते तरी अँटीजनच नाही तर अटॅक कोण करणार? त्याच्यामुळे A पॉझिटिव्हला मी A निगेटिव्हचं ब्लड देऊ शकतो. आता मी उलट करतो, मी म्हणतो माझं ब्लड ग्रुप A निगेटिव्ह आहे आणि मी ह्याला A पॉझिटिव्हचं ब्लड द्यायला लागलो. मग हा A निगेटिव्ह आहे म्हणजे हा असा आहे A, आणि ह्यात RH अँटीजन नाहीये. आता ह्यात RH अँटीजन नाहीये म्हणजे ह्याच्याकडं RH अँटीबॉडी आहे. मग ह्याच्याकडे अँटीबॉडी आहे का रे? आहे. ह्याच्याकडे RH अँटीबॉडी आहे. मग ह्याच्याकडे अँटीजन RH आहे का रे? यस, हे असं आहे, अँटीजन RH आहे आणि A पण आहे. मग जसा हा याच्या बॉडीमध्ये जाईल इथं काय डिटेक्ट होईल? अँटीजन RH. काय डिटेक्ट होईल? अँटीजन RH. अँटीजन RH. जसा अँटीजन डिटेक्ट होईल अटॅक कोण करेल? अँटीबॉडी RH. माझ्याकडे अँटीबॉडी आहे, मग ही काय करेल? अँटीबॉडी RH अँटीजन RH वरती काय करेल? अटॅक. त्याच्यामुळं मी निगेटिव्हला A पॉझिटिव्हचं ब्लड देऊ शकत नाही. म्हणजे इथं मी ब्लड देऊ शकत नाही. याच्यावर हे कळतंय की आपण निगेटिव्ह ब्लड ग्रुपला पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपला निगेटिव्ह ब्लड ग्रुप देऊ शकतो, पण निगेटिव्ह ब्लड ग्रुपला पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप देऊ शकत नाही. जी माणसं निगेटिव्ह आहे ती त्यांना आपण पॉझिटिव्ह सांगू शकत नाही. किती जरी सांगितलं तरी ते ऐकणार नाहीत. म्हणजे जे निगेटिव्ह आहे ते निगेटिव्हच राहणार कायम, त्यांना आपण पॉझिटिव्ह सहजासहजी करू शकत नाही. जे माणसं पॉझिटिव्ह आहे ती निगेटिव्ह होऊ शकतात, पण जे निगेटिव्ह आहे ती लवकरात लवकर पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह ऍक्सेप्ट करू शकतो, पण निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करू शकत नाही. कळतंय? नक्की. मग एक चार्ट ड्रॉ करू आपण आता, एक छोटासा चार्ट, की नक्की कसं होतंय आता जरा डिटेल मध्ये. मग आता मी काय म्हणतो, आपलं काय ठरलं? पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप हे निगेटिव्हचं ब्लड ऍक्सेप्ट करू शकतात. निगेटिव्हचं आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे मी जर म्हणलं AB पॉझिटिव्ह, तर AB पॉझिटिव्ह हे कोणाकोणाचं घेऊ शकतो ब्लड? AB पॉझिटिव्ह हा A पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, A निगेटिव्ह पण घेऊ शकतो. B पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, B निगेटिव्ह पण घेऊ शकतो. कारण हा पॉझिटिव्ह आहे ना, तर निगेटिव्हचं घेऊ शकतो. नंतर AB पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, AB निगेटिव्ह पण घेऊ शकतो, आणि O पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो आणि O निगेटिव्ह पण घेऊ शकतो. मी जर म्हणलं AB निगेटिव्ह, आता AB निगेटिव्ह आहे तर हा फक्त A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, O निगेटिव्ह, AB निगेटिव्ह एवढंच घेऊ शकतो.
हा पॉझिटिव्हचं घेऊ शकत नाही, कारण ह्याच्याकडे काय आहे, RH अँटीबॉडी. जसा पॉझिटिव्ह वाला येईल तसा ह्याची लगेच अँटीबॉडी अटॅक करत. त्याच्यामुळे हा फक्त A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, O निगेटिव्ह आणि AB निगेटिव्हच घेऊ शकतो. कोणताच पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाला घेऊ शकत नाही. म्हणजे जास्त ब्लड ऍक्सेप्ट, म्हणजे तसं स्पेसिफिकली युनिव्हर्सल डोनर कोणता झाला, AB पॉझिटिव्ह झाला का AB निगेटिव्ह झाला, AB पॉझिटिव्ह झाला. कारण AB पॉझिटिव्ह हा जास्त ब्लड ऍक्सेप्ट करू शकतो. कळतंय का? मग आता मी म्हणतो O निगेटिव्ह, O निगेटिव्ह. मग O निगेटिव्ह हा O पॉझिटिव्ह घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. निगेटिव्ह वाला पॉझिटिव्हचं घेऊच शकत नाही. त्याच्यामुळं हा फक्त O निगेटिव्हच घेऊ शकतो. O निगेटिव्ह हा फक्त O निगेटिव्हच घेऊ शकतो. A B त्याचा तर विषयच येत नाही का, कारण हा O आहे म्हणजे ह्याच्याकडे अँटीबॉडी A आहे, अँटीबॉडी B आहे आणि अँटीबॉडी RH पण आहे. म्हणजे सगळ्यात जास्त अँटीबॉडी ह्या O निगेटिव्ह कडे आहेत आणि सगळ्यात कमी म्हणजे अँटीबॉडीज एक्झॅक्टली अब्सेंटच AB निगेटिव्ह. ह्या AB निगेटिव्ह वाल्याकडं O निगेटिव्ह वाल्याकडं काय, अँटीजनच अब्सेंट. ह्याच्याकडे अँटीजनच नाहीये, कोणताच अँटीजन. आणि अँटीबॉडी कोणाकडे अब्सेंट आहे, AB पॉझिटिव्ह. अँटीबॉडीज नाही. A अँटीजन मुळे अँटीबॉडी B नाही ठेवू शकत, B अँटीजन मुळे अँटीबॉडी B नाही ठेवू शकत आणि RH असल्यामुळे अँटीबॉडी RH पण नाही ठेवू शकत. म्हणजे AB पॉझिटिव्ह मध्ये अँटीबॉडीज अब्सेंट, कम्प्लिटली अँटीबॉडी अब्सेंट, कोणतीच अँटीबॉडी नाही. AB पॉझिटिव्ह मध्ये कोणतीच अँटीबॉडी नाही. AB निगेटिव्ह मध्ये अँटीबॉडी आहे का, आहे. कोणती आहे, एकच आहे. कोणती, RH फॅक्टर अब्सेंट आहे म्हणून हे RH अँटीबॉडी ठेवणार. कळतंय? आणि O निगेटिव्ह हा सगळ्याच अँटीबॉडी ठेवतोय, A पण, B पण, RH पण. आणि मी म्हणलं O पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह हा O पॉझिटिव्हचा ब्लड ग्रुप घेऊ शकतो आणि O निगेटिव्हचा पण घेऊ शकतो. म्हणजे आणि पण आपण AB पॉझिटिव्हला O निगेटिव्ह पण देऊ शकतोय. हे कळतंय का तुम्हाला? AB पॉझिटिव्हला O निगेटिव्ह पण देऊ शकतोय. याचा अर्थ O निगेटिव्ह ब्लड ग्रुप आपण सगळ्यांनाच देऊ शकतो. O पॉझिटिव्ह आपण AB निगेटिव्हला देऊ शकतोय का, नाही. इथं मी O पॉझिटिव्ह लिहू शकतो का, नाही लिहू शकत. याचा अर्थ युनिव्हर्सल डोनर म्हणजे एक्झॅक्ट पर्टिक्युलरली युनिव्हर्सल डोनर कोण झाला, O पॉझिटिव्ह झाला का O निगेटिव्ह झाला, O निगेटिव्ह झाला. O निगेटिव्ह इज द युनिव्हर्सल, म्हणजे स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर O निगेटिव्ह इज द युनिव्हर्सल डोनर आणि AB पॉझिटिव्ह इज द युनिव्हर्सल रिसिव्हर ऍक्सेप्टर. कळतंय का? नक्की का फक्त मलाच कळतंय? कळतंय? AB पॉझिटिव्ह, A पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, A निगेटिव्ह पण घेऊ शकतो, कारण पॉझिटिव्ह वाले निगेटिव्हचं घेऊ शकतात, निगेटिव्ह वाले पॉझिटिव्हचं घेऊ शकत नाही. कसं, परत एकदा सांगतो. हा आहे इथं RH फॅक्टर आहे, RH म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. मग ह्याच्याकडे RH काय आहे, अँटीजन. मग अँटीजन जर असेल तर तो स्वतःची अँटीबॉडी ठेवू शकत नाही. मग मी म्हणतो हा असा आहे, याच्याकडे RH फॅक्टरच नाहीये, RH फॅक्टर नाहीये तर तो स्वतःची एक अँटीबॉडी ठेवणार, त्याची अँटीबॉडी ठेवणार. मग जसा आपण पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप याच्यामध्ये टाकायला लागलो, माझ्याकडे अँटीजन RH आहे, याच्याकडे अँटीबॉडी RH आहे, म्हणून हा निगेटिव्ह ब्लड ग्रुप वाल्याकडे अँटीबॉडी आहे, तर मग ही अँटीबॉडी त्या अँटीजन वरती अटॅक करणार. त्याच्यामुळे निगेटिव्ह ब्लडला आपण पॉझिटिव्ह ब्लड देऊ शकत नाही. पण पॉझिटिव्हला आपण निगेटिव्ह ब्लड ग्रुप देऊ शकतो, कारण पॉझिटिव्ह वाल्याकडे अँटीबॉडीज नाही आहे. त्याच्यामुळे अँटीबॉडीज नाही तर अटॅकच नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह ब्लडला निगेटिव्ह देऊ शकतो, पण निगेटिव्हला आपण पॉझिटिव्ह देऊ शकत नाही. कळतंय? नक्की 100%? चालेल? येस. तर या लेक्चर मध्ये आपण ब्लड ग्रुप A, B, O कसे आहेत ते बघितले. नंतर पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप काय असतं, निगेटिव्ह ब्लड ग्रुप काय असतं हे बघितलं. तर नेक्स्ट लेक्चर तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती पाहिजे त्याची कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.